20-22 दिवस जे सरकार विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे त्यांच्या मागण्यांकडे साधं ढुंकून देखील बघत नव्हतं, म्हणजे अगदी हिंग लावून देखील विचारत नव्हतं, तेच मोदी सरकार त्यांच्या मंत्र्यांनी मध्यरात्री सोनम वांगचुक यांचं उपोषण सोडवलं, ज्यूस पाजला। मोदी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री जे.पी. नड्डा आणि राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी मध्यरात्री दिल्ली जवळचं मेदांता हॉस्पिटल गाठलं आणि उपोषण माघारीच्या डीलवर त्यांनी शिक्कामोर्तब करून घेतलं आणि जवळपास 26-27 दिवसापासून सुरू असलेलं वांगचुक यांचं बेमुदत उपोषण संपवलं किंवा संपलं। पण उपोषण संपलं असलं तरी मुद्दे संपलेत का, हा प्रश्न आज देखील अनुत्तरितच आहे। ज्या मुद्द्यांसाठी वांगचुक उपोषणाला बसले होते तो मुद्दा फायनल डील मध्ये गायब झालाय। त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण मध्यरात्रीच्या डीलमध्ये मूळ मुद्दाच कसा गायब झाला, मोदींच्या मध्यरात्रीच्या सेल्फी व्हिडिओनं गेम कसा ऐनवेळी फिरवला, वांगचुक यांच्या 11 मिनिटाच्या व्हिडिओत काय दडले आणि वांगचुक खरंच विद्यार्थ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून मॅनेज झालेत की त्यांनी हुशारीनं विद्यार्थ्यांचं भवितव्य वाचवलंय। याच सगळ्या प्रश्नांचा बिटवीन द लाईन अर्थ आपण या व्हिडिओमध्ये उलगडणार आहोत। वांगचुक यांच्या उपोषण माघारीची स्क्रिप्ट कशी लिहिली गेली आहे हे देखील सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्यात आपल्या सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल, सोशल मीडियावर फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी। सुरुवातीलाच आपण मोदींच्या सेल्फी व्हिडिओनं काय साधलं ते बघू। तर या सगळ्याची सुरुवात 24 जुलैला मध्यरात्री 1:30 वाजता नाही तर 23 जुलैला रात्री 11:15 वाजता झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अचानक एक व्हिडिओ पोस्ट केला। मोदी रात्री बोलतात म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर भाईओ और बहनो अशी सुरुवात येते, पण यावेळी तसं नव्हतं। सुरुवातीलाच त्यांनी फ्रेंड असा उल्लेख केला, त्यामुळे अनेकांना काही क्षण मोदी इंग्रजीत काहीतरी बोलतायत असं वाटलं। हा व्हिडिओ एका फ्रंट कॅमेरानं व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये रेकॉर्ड केलेला होता। मोदींनी जाणीवपूर्वक हा सेल्फी अँगल का निवडला, कारण त्यांना जेनजी तरुणाईशी त्यांच्या भाषेत त्यांच्याच स्टाईलमध्ये संवाद साधायचा होता। या व्हिडिओमध्ये मोदींनी 3-1 महिन्यात पहिल्यांदाच पेपर फुटीवर भाष्य देखील केले। पेपर लीक हा केवळ किरकोळ विषय नाही तर लाखो विद्यार्थ्यांसाठी तो खूप त्रासदायक आहे असं मोदी म्हणाले। त्यांनी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना, कठोर कायद्याचा मसुदा आणि शुक्रवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीचे संकेत दिले। सोमवारी संसद अधिवेशनात हे बिल मांडलं जाईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। पण गमत बघा, मोदींचा हा व्हिडिओ येतो काय आणि पुढच्या 1.5-1 तासातच सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची घोषणा करतात काय। हा निव्वळ योगायोग होता का, तर अजिबात नाही। ही एक ठरलेली स्क्रिप्ट होती असंच आता समोर येतंय। युद्धाच्या भाषेत सांगायचं तर ही स्क्रिप्ट म्हणजे एक प्रकारचा युद्धबंदी करार आहे। सरकारला जो संदेश द्यायचा होता तो मोदींनी दिला आणि त्यातूनच वांगचुक यांनाही एक्झिट स्ट्रॅटेजी हवी होती, ती देखील मिळाली। तुम्ही अमेरिका इराण युद्धात बघा, युद्ध ट्रम्प यांनी सुरू केलं, आता त्यांनाच युद्धातून तात्काळ बाहेर पडायचंय, पळ काढायचंय, पण इराण ही काही त्यासाठी तयार नाही। एक्झिट स्ट्रॅटेजी नसल्यामुळे हे युद्ध लांबलंय। मग मोदी सरकारनं दिलेल्या लेखी आश्वासनात म्हणजेच युद्धबंदी करारात काय दडलंय? मोदींच्या व्हिडिओ नंतर लगेचच जे.पी. नड्डा आणि डॉक्टर जितेंद्र सिंह हे मेदांता रुग्णालयामध्ये पोहोचले। सोबतच लडाखच्या अपेक्स बॉडीचे वरिष्ठ नेते देखील होते। विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये अचानक लडाखचे नेते कुठून आले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यावर आपण पुढे बोलणार आहोत। पण नड्डांनी वांगचुक यांना एक लेखी आश्वासन वाचून दाखवलं। या 3 प्रमुख गोष्टी होत्या। पहिली म्हणजे जंतर मंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या आणि 20 जुलैच्या संसदेवरील मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कोणतेही गुन्हे दाखल न करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे। दुसरी गोष्ट आहे, पेपर फुटीमुळे आत्महत्या केलेल्या 20हून जास्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना योग्य ती नुकसान भरपाई देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे। आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनात पेपर फुटी आणि शिक्षण व्यवस्थेवरील सुधारणांवर सविस्तर चर्चा केली जाईल। ही आश्वासनं मिळाल्यानंतर वांगचुक यांनी लगेचच नड्डांच्या हातानं ज्यूस पिला आणि 26-27 दिवसापासून सुरू असलेलं उपोषण सोडलं। पण इथं शब्दांचा खेळ तुम्ही समजून घेतला पाहिजे। सरकारनं कुठेही आम्ही गुन्हे दाखल करणार नाही किंवा दाखल केलेले गुन्हे मागे घेणार आहे असं ठोसपणे म्हणले नाही, तर गव्हर्नमेंट इज पॉझिटिव्ह म्हणजे सरकार सकारात्मक आहे असा गोलमाल शब्द वापरलाय। शिवाय ज्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते तो धर्मेंद्र प्रधान यांचा, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या अटीमध्ये कुठेही आपल्याला बघायला मिळत नाही। म्हणजे वांगचुक यांनी स्वतःचा मुद्दा सोडून दिल्याचं या युद्धबंदी करारावरून स्पष्ट होतंय। फक्त दुसऱ्या क्रमांकाचं आश्वासन हे वांगचुक यांच्या मूळ मागणीला धरून आहे, तोही ठोस निर्णय नाही तर करू धरू अशा टाईपचं आश्वासन आहे।
उरलेली 2 आश्वासनं तर 20 जुलैला दिल्ली पोलिसांनी जो आंदोलकांवर अमानुष अत्याचार, लाठीचार्ज केला त्यातून उद्भवलेली आहेत. हे देखील आपण इथं ध्यानात घ्यायला पाहिजे. मग वांगचुक यांनी सरकारशी तडकाफडकी डील का केली? यासाठी आपल्याला याबद्दल वांगचुक यांचं म्हणणं काय ते समजून घ्यावं लागणार आहे. उपोषण सोडल्यावर वांगचुक यांनी स्वतःच्या YouTube चॅनलवर एक 11 मिनिटाचा व्हिडिओ अपलोड केलाय. शिवाय एक्सवर देखील एक ट्विट त्यांनी केलंय. या पोस्टमध्ये त्यांनी 2 वेळा एका शब्दाचा महत्त्वाचा वापर केलेला आहे, पॉसिबल व्हायलन्स, म्हणजे संभाव्य हिंसाचार. वांगचुक यांना कसल्या हिंसाचाराची भीती वाटत होती? वांगचुक यांनीच व्हिडिओत स्पष्ट केले की त्यांच्यासाठी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हा प्रतिष्ठेचा मुद्दा नव्हता. जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यात विद्यार्थ्यांचं नाही तर सरकारचंच नुकसान होणार आहे, असा युक्तिवाद वांगचुक यांचा आहे. पण त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती विद्यार्थ्यांचं करिअर वाचवणं. लडाखच्या आंदोलनामध्ये त्यांनी एक गोष्ट पाहिली होती. आंदोलकांवर FIR दाखल होतात, त्यांच्यावर सरकारकडून NSA सारखे कठोर कायदे लावले जातात आणि त्यांचं संपूर्ण जे आंदोलक असतात त्यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं, असा आपला जुना अनुभव वांगचुक यांनी या व्हिडिओमध्ये शेअर केलाय. हाच प्रकार विद्यार्थ्यांसोबत देखील घडू शकतो असं वांगचुक यांना वाटते. कारण 20 जुलैला पोलिसांनी केलेला लाठीचार्ज आणि काल रात्री 2 वाजता विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा केलेला प्रयत्न, यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. आंदोलनकर्त्यांमध्ये काही समाजकंटक घुसून हिंसक वळण देऊ शकतात आंदोलनाला आणि त्याचा ठपका विद्यार्थ्यांवर फुटू शकतो, ही भीती वांगचुक यांना सतावते. त्यामुळेच विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होणार नाहीत हे लेखी आश्वासन घेऊन आंदोलन थांबवणं पसंत केलं, असंच एक प्रकारे वांगचुक यांचं म्हणणं आहे. मग वांगचुक यांच्या माघारीवर CJPचं काय म्हणणं आहे? तर वांगचुक यांनी माघार घेतली असली तरी कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे CJP आणि त्यांचे प्रमुख अभिजित दिपके यांनी मात्र आपलं आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा केली आहे. दिपकेंनी वांगचुक यांचं उपोषण सुटल्याबद्दल आनंद व्यक्त केला खरा, पण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही हे देखील ठणकावून सांगितलं. इथंच या आंदोलनात फूट पडल्याचं स्पष्ट झालं. वांगचुक यांनी विद्यार्थ्यांच्या मंचावरून आंदोलन सुरू केलं, पण उपोषण सोडत असताना तिथं CJPचा एक देखील प्रतिनिधी नव्हता. तिथं होते लडाखचे एपेक्स बॉडीचे नेते. वांगचुक यांनी विद्यार्थी हिताच्या मुद्द्याआडून स्वतःचे आणि लडाखचे हितसंबंध जपण्यासाठी सरकारसोबत, मोदी सरकारसोबत परस्पर डील केली का? मोदी सरकारला वांगचुक मॅनेज झाले का? असा आता त्यामुळेच आरोप त्यांच्यावर होतोय. अनेक लोक त्यांना सोनम बेवफा म्हणत आहेत, तर काही जण त्यांना चलाख ठरवत आहेत. CJPच्या प्रवक्त्यांनी तर स्पष्ट केले की मोदींनी कॅबिनेटमध्ये म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय घेतले याच्याशी आमचं काहीही देणं घेणं नाही. आमची चर्चा न्यूट्रल ठिकाणी होईल आणि राजीनाम्याच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. मग सरकारनं इतकी घाई का केली? सरकार तर जवळपास 20-22 दिवस वांगचुक किंवा विद्यार्थी आंदोलकांशी साधं बोलायला देखील तयार नव्हतं, त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यायला देखील तयार नव्हतं, हे आपण बघितलंय. पण तेच मोदी सरकार आता वांगचुक यांचं उपोषण कोणत्याही परिस्थितीत शनिवार रविवारच्या म्हणजे विकेंडच्या आधी संपवण्याची घाई करताना दिसलं. कारण 20 जुलैला सरकार विरोधात जो उद्रेक झाला तशीच गर्दी पुन्हा जंतर मंतरवर या सुट्टीच्या काळामध्ये जमली असती आणि परिस्थिती हाताबाहेर गेली असती. कारण आंदोलक विद्यार्थी इंटरनेट बंद करणं, खानपानाचा पुरवठा तोडणं, मेट्रो स्टेशन बंद ठेवणं या सरकारच्या खेळीला देखील जुमानताना दिसत नाहीत. म्हणूनच सरकारनं आंदोलक विद्यार्थ्यांशी कनेक्ट तुटलेल्या वांगचुक यांच्याशी संधान बांधल्याचं आपल्याला इथे दिसतंय. आंदोलनातला सगळ्यात मोठा चेहरा सरकारनं गळाला लावला. शिवाय धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन सरकारला, विरोधकांना आणि आंदोलकांना विजयी झाल्याची भावना द्यायची नव्हती. त्याऐवजी सरकारनं प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करण्याचा एस्केप प्लॅन आखला. पेपर फुटीच्या प्रकाराचं सारं खापर 2.5 महिन्यानं शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी यांच्यावर फोडून सरकारनं त्यांची उचलबांगडी केली. म्हणजेच मंत्र्याला वाचवण्यासाठी एक प्रकारे इथं अधिकाराचा बळी दिल्याचं आपल्याला बघायला मिळते. थोडक्यात काय तर सोनम वांगचुक यांचा हा निर्णय एका अर्थानं प्रॅक्टिकल आहे. आंदोलन चिघळलं असतं आणि विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले असते तर कदाचित 26-27 दिवसांची तपस्या मातीत मिळाली असती. तसंच उपोषणामुळे त्यांची प्रकृती देखील खालावते. पण कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय माघारच घ्यायची होती तर मग त्यासाठी 26-27 दिवस जीवाचे हाल कशाला केले असा मुद्दा देखील उपस्थित होते. तसंच वांगचुक यांचं रुग्णालयात भरती झाल्यावर विद्यार्थी आंदोलकांसोबतचा स्वतःचा कनेक्ट तोडून घेणं आणि मंत्र्यांसोबतचा संवाद वाढवणं देखील अनाकलनीय आहे. वांगचुक यांना गळाला लावल्यानं आता विद्यार्थी आंदोलनातली हवा निघून जाईल असं सरकारला वाटतंय. पण विद्यार्थ्यांच्या मनातला असंतोष इतक्या सहज संपणारा नाही हे वांगचुक यांच्या उपोषण माघारीनंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रियांमधून दिसतंय.
पण तुम्हाला काय वाटतं, सोनम वांगचुक यांनी मध्यरात्री घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा होता की त्यांनी सरकारसोबत डील करून विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे? विद्यार्थ्यांनीही माघार घ्यायला हवी का, की धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरूच ठेवावं? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच वस्तुनिष्ठ विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.